गोष्टीचे नाव आहे सुखी माणसाचा सदरा. एका आटपाट नगरात एक राजा होता. त्याच्या राजमहालात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. अनेक नोकरचाकर रात्रंदिवस त्याच्या सेवेसाठी हजर असत. जगातील सारी सुखे त्याच्यापुढे हात जोडून उभी असत. असे असूनही राजा नेहमी दुःखी आणि उदास असे. एके दिवशी राजा फेरफटका मारण्यासाठी नगराबाहेर गेला. तेथे त्याला एक साधू भेटला. राजाने त्या साधूला नम्रतेने नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज, माझ्या राजवाड्यात सारी सुखे माझ्यासमोर हात जोडून उभी आहेत, पण मी नेहमी दुःखी आणि उदास असतो. मला असा काही उपाय सांगा की ज्यामुळे मी सुखी आणि प्रसन्न राहू शकेल. साधूने राजाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. मग तो राजाला म्हणाला, हे राजन, तुझे दुःख दूर करण्याचा एकच उपाय आहे. एखाद्या सुखी माणसाचा सदरा आण आणि तू तो फक्त एक रात्र घालून झोप. तुझी सारी दुःखे नाहीशी होतील. राजाला वाटले, एखाद्या सुखी माणसाला शोधून त्याचा सदरा मागून घ्यायचा हा तर फार सोपा उपाय आहे. राजाने आपल्या विश्वासू सेवकांना बोलावले आणि त्यांना सुखी माणसाचा शोध घेण्यासाठी आपल्या राज्यातील विविध भागात पाठवले. राजाचे सेवक सुखी माणसाचा शोध घेत फिरू लागले, पण त्यांना एकही सुखी माणूस भेटला नाही. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दुःखी होता. कोणी गरिबीमुळे दुःखी होता, तर कोणी मान सन्मान कीर्ती न मिळाल्यामुळे दुःखी होता. कोणी निपुत्रिक असल्यामुळे दुःखी होता, तर कोणी आपल्या दुर्गुणी मुलांमुळे दुःखी होता. कोणी आपल्या बायकोच्या वागणुकीमुळे दुःखी होता, तर कोणी निरक्षर असल्यामुळे दुःखी होता. अशा प्रकारे प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही दुःख होते. सुखी माणसाचा शोध घेण्यासाठी राजाचे सेवक एका गावातून दुसऱ्या गावात जात होते. गावातील घराघरातून फिरत होते. घराघरातील एकेका माणसाला भेटत होते, पण त्यांना भेटणारा प्रत्येक माणूस आपल्या दुःखाची रडगाताच ऐकवत होता. सुखी माणूस भेटणे ही एवढी सोपी गोष्ट नाही याची जाणीव त्यांना आता झाली. त्यांनी नेटाने सुखी माणसाचा शोध चालूच ठेवला, पण त्यांना काही केल्या सुखी माणूस भेटत नव्हता. ते दिवसेंदिवस निराश होत होते. एके दिवशी राजाचे सेवक सुखी माणसाचा शोध घेत फिरत होते. इतक्यात त्यांना रस्त्याच्या कडेला बसलेला एक भिकारी दिसला. तो भिकारी निश्चिंत मनाने आनंदात शीळ वाजवत होता. राजाचे सेवक त्याच्यापाशी गेले आणि त्यांनी त्याला विचारले, अरे, तू खरोखरच सुखी आहेस का? तुला कोणतंही दुःख नाही ना? अजिबात नाही, मला कोणतंही दुःख नाही, मी तर एकदम सुखी आहे, भिकारी म्हणाला. हे ऐकून राजाचे सेवक म्हणाले, छान, आम्ही तुझ्यासारखाच माणसाचा शोध घेत होतो. आमच्या महाराजांना एका रात्रीसाठी सुखी माणसाचा सदरा हवा आहे. जर तू महाराजांना एका रात्रीसाठी तुझा सदरा दिलास तर ते तुला खूप मोठं इनाम देतील. मग तुला आयुष्यभर भीक मागायची गरजच भासणार नाही. तू तुझा सदरा देशील ना? भिकारी हसत हसत म्हणाला, माफ करा, पण मी काही आपल्या महाराजांची इच्छा पूर्ण करू शकणार नाही, कारण माझ्याजवळ तर सदराच नाही. म्हणजे तुझ्याजवळ एकही सदरा नाही? मग तू स्वतःला सुखी कसं म्हणतोस? राजाच्या सेवकाने आश्चर्याने विचारले. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरोखरच सुखी माणूस आहे, कारण मला धनदौलत, मान सन्मान किंवा नावलौकिक या कशाचीच इच्छा नाही. मी तर साधेपणाने आणि समाधानाने जगणारा एक मामूली माणूस आहे, त्यामुळेच मी अत्यंत सुखी आहे, भिकारी हसत हसत उद्गारला. राजाचे सेवक राजवाड्यात परतले. त्यांनी त्या भिकाऱ्याच्या सुखी जीवनाची सारी हकीकत राजाला कथन केली. आता राजाला कळून चुकले की गरजेपेक्षा जास्त सुखसुविधा असणे हेच माणसाच्या दुःखाचे मूळ कारण आहे.